साई लीला मॅगझिन 1925 अंक 11. श्री समर्थ साईनाथाबद्दलचे अनुभव लिहिणे म्हणजे प्रत्येकाने आपल्या प्रत्येक क्षणाचे निरीक्षण करणे होय. कारण अनुभव येत नाही असा एक क्षणही जात नाही. पुढील मजकुरास श्री साई लीला मासिक रूपी साई चरणी यथावकाश स्थान मिळेल अशी आशा आहे. आमचे वडील आमच्या लहानपणी निर्वल्यामुळे मालवण सोडून आम्हास ठाण्यास यावे लागले. वडील मारुती उपासक म्हणजे रामदासी होते. आम्हास वडिलांचे मागे आमचे आत्यांनी लहानाचे मोठे करून आमचेकडून थोडासा विद्याभ्यास करविला. माझा इंग्रजी अभ्यास थोडा झाल्यानंतर आमचे स्थितीप्रमाणे मला नोकरी धरून धाकट्या भावास थोडे तरी शिक्षण देणे भाग झाले. त्याप्रमाणे मी मुंबईस खटाव मकंजी मिलमध्ये नोकरी पत्करली व ठाण्यास स्वतःचे बिऱ्हाड केले. आमची मातोश्री आमचे वडिलांचे सहवासाने खरी सुशिक्षित बनलेली होती. अलीकडील सुशिक्षित व तार्किक मंडळीचे काही चुकीची म्हणजे स्वधर्माबद्दल मते खंडन करण्यात तिचा हातखंडा असे. सर्व भिकाऱ्यास ती यथाशक्ती मदत करीत असे, परंतु फकीरांकडे मात्र विशेष आदर दृष्टीने पाहत असे. याचे कारण तिला आम्ही भावंडे वारंवार विचारित असो. मी म्हणे, हिंदू भिकारी सर्व मेले की काय? तू फकीरांचे काय घेऊन खाल्ले आहेस? याबद्दलचा उलगडा तिने पुढील प्रमाणे केला तो असा. ती म्हणाली, तुझ्या वडिलास जरी लहानपणापासून विद्येचा नाद असला तरी पण ते ठाणे जिल्ह्यात गेले असताना त्यांना एका फकीराने प्रसाद दिल्यापासून ते आपल्या अल्पवयातच कीर्ती मिळवून गेले. कीर्तन, ज्योतिष, गायन, सात्विक पंचाक्षरी म्हणजे विद्या यांचा त्यांना बराच अभ्यास असून वैद्यकेत तर त्यांचा हातखंडा असो. मी खटाव मकंजी मिलमध्ये असताना व त्यापूर्वीही श्री साईनाथांची कीर्ती वारंवार येत असल्यामुळे व मी स्वतः अशक्त व वारंवार सीक पडत असल्यामुळे आमचे मातोश्रीचे मनात मी शिर्डीस जाऊन श्रीचरण रज स्पर्शाने पुनीत होऊन यावे असे होते व माझीही तीव्र इच्छा होती. परंतु हे आमचे दरिद्राचे मनोरथ उत्पद्यन्ते विलीयन्ते असे होत असत. कारण माझा पगार ₹15 व शिर्डीस जाऊन येण्याचा खर्च ₹15. आता हा योग येणे म्हणजे डोंगराने महमदाकडे चालून जाणे होय असे वाटून मी स्वस्थ बसलो. ठाण्यास एकेवेळी जिकडे तिकडे उंदीर पडू लागले. याच वेळी माझ्या धाकट्या बंधूंना बराच ताप आला. आमचे बिऱ्हाडा समोरच मिशनरी दवाखाना होता व तेथील डॉक्टर फारच कणवाळू व आपल्या विद्येत पूर्ण पारंगत असत. त्यांचे हाताखाली एक पारशी मदत डॉक्टर असून त्यांनीही या डॉक्टरच्या सहवासाने आपली योग्यता लोकांस पटवून प्रीती संपादन केली होती. वरील दोन्ही डॉक्टरांस मी आमचे भावास दाखवून तपासविले व त्यांनी हा ताप, विषारी, कदाचित ग्रंथीज्वर असण्याचा संभव आहे, कारण याची मान दुखत आहे म्हणून जपले पाहिजे इतके सांगून योग्य औषध योजना केली व आम्हास व घाबरण्याविषयी सांगितले. घरी आणून त्याला औषध दिले व मी नोकरीवरून रजा घेऊन येतो म्हणून मातोश्रीस सांगितले. ती म्हणाली, बेलाशक जा. उपचार करणे आपले काम आहे. गुण देणार श्री आहेत. तू घरी राहून काय करणार? मी मिलमध्ये गेलो. तो आमचे मॅनेजर
साहेब श्री रामचंद्र आत्माराम तरखड यांना एक पत्र श्री शिर्डीहून आले होते. त्यात येथील बाबांचे विहिरीचा पंप बिघडला आहे, कोणीतरी चांगला नीट करणारा धाडून द्या असा मजाकूर असल्यामुळे त्या कामी त्या मिलमध्ये असलेले वामनराव विठोबा इंजिनियर यांची योजना झाली व त्यामुळे हा योग अनायासे आल्यामुळे वामनराव सहकुटुंब जावयास निघाले. आमच्या मॅनेजर साहेबांची मंडळीही शिर्डी जावयास निघाली, कारण शिर्डी म्हणजे त्यांचे माहेर घरच होय. ही एकंदर मंडळी आज दुपारी दादर स्टेशनावरून 4 वाजता सुटण्याच्या दिल्ली पॅसेंजरने निघणार असल्यामुळे माझी योजना शिर्डीस नेण्याकरिता हार व फलफलावल मार्केटमधून दादर स्टेशनावर पोहोचविण्याकडे झाली होती. त्याप्रमाणे मी नुसत्या सदऱ्या टोपीनिशी कोट मिलमध्येच ठेवला होता. हार व फळफळावर घेऊन गाडी पूर्वी 15-20 मिनिटं स्टेशनवर हजर झालो. आमचे मॅनेजर साहेब नुकतेच स्टेशनावर येऊन त्यांचा जाण्याचा एकंदर मंडळीची तिकिटे काढून तयार होते, परंतु ऐनवेळी त्यांचा बांद्राहून येण्याचा मंडळीपैकी एकाचा बेत रहित झाला व एक तिकीट शिल्लक राहिले. गाडी स्टेशनात आली, सर्व मंडळी गाडीत बसली. सर्वजणास दर्शन लाभ होणार, ते मोठे भाग्यवान आहेत, मी फार अभागी आहे असा विचार मनात येऊन मी त्या जाणाऱ्या मंडळीस नमस्कार करतो आहेत, त्यात पुढील शब्द माझ्या कानी पडले. पोऱ्या, तू शिर्डी जातोस का? माझ्याकडे तिकीट शिल्लक आहे. हे शब्द आमच्या मॅनेजर साहेबांचे होते. ते ऐकून मला स्वतःचे भान राहिले नाही. मी स्वर्गात आहे असा भास झाला. डोळे आनंदाश्रूंनी भरून आले व त्या भरात माझा भाऊ घरी अत्यावस्थ आहे या आठवणीवर जणू बाबांनी आपल्या मायेचे पूर्ण आच्छादन घातल्यामुळे मी भान न राहता हो जातो म्हणून जबाब देऊन मी गेलो असा माझ्या घरी निरोप पाठविण्याबद्दल आमचे मॅनेजर साहेबांस सांगून त्यांच्याकडून परत येईपर्यंतची रजा घेऊन गाडीत बसलो व गाडी चालू झाली. दादर स्टेशन सुटले व माझे मनावर भावांचे सिकपणाचे काळजीचे आघात सुरू झाले. ताबडतोब मातोश्रीचे शब्दाची आठवण झाली. ती म्हणाली होती की तू अधिक काय करणार, गुण देणार श्री समर्थ आहेत. व वचनाचे प्रत्याघातास सुरुवात झाली. काय करावे, जावे की ठाण्यास उतरावे हे सुचेना. इतक्यात ठाण्याचे एक इसम गाडीत भेटले. त्यांचे पाशी सर्व हकीकत थोडक्यात सांगून आमचे मातोश्रीकडे मी गेल्याचा निरोप पोचवण्यास सांगितले व गाडी ठाणे स्टेशनात येऊन सुटली. इकडे ठाण्यास रात्री 8 वाजता मी शिर्डीस गेल्याचा निरोप मातोश्रीस समजला. तिला मी गेल्याबद्दल अत्यानंद झाला. रात्री तिला सुखस्वप्ने पडू लागली की आपल्या मुलास उद्यापासून खात्रीने गुण पडेल, कारण मी दुसरे दिवशी शिर्डीस पोचणार होतो व त्याप्रमाणे झालेही. दुसऱ्या दिवसापासून आमच्या बंधूस थोडा आराम पडावयास सुरुवात झाली. रात्री 2 वाजता आमची गाडी मनमाडस पोहोचली. तेथे बदली करून दौंड मनमाड रेल्वेने दुसऱ्या दिवशी 8:08चे सुमारास कोपरगाव स्टेशनावर उतरलो व टांग्यातून कोपरगाव गावात जाऊन तेथे श्री गोदामाईचे स्नान करून पुढे टांग्यातून सुमारे 11 वाजता श्री शिर्डीस पोचलो. गावातील एका वाड्यात बहुत करून